वर्ध्यामध्ये रामदास तडसांच्या उमेदवारीमुळे माजी खासदार सुरेश वाघमारे नाराज आहेत। रामदास तडस निष्क्रिय आणि आहेत अशी भूमिका सुरेश वाघमारेंनी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मोदींकडे बघून आपण रामदास तडसांचा प्रचार करतोय असे देखील ते म्हणालेत। माझी नाराजी पक्षासोबत नाही तर उमेदवारासोबत आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे हे काही दिवसापूर्वी नाराज होते रामदास तडस यांच्या उमेदवारीनंतर। सर, काय सांगाल, तुम्ही भाजपातर्फे नाराज संभाव्य उमेदवारावर नाराज होते, आज तुमची नाराजी दूर झाली आहे का? तुम्ही इथे उपस्थित झालेले आहे? नाही, माझी नाराजी ही उमेदवाराच्या बद्दल होती, परंतु देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे विकासात्मक काम केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व आज जगाला आवश्यक आहे आणि जगाला नेतृत्व आवश्यक असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये वर्धेची सुद्धा भर असली पाहिजे। त्यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी आणि या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ज्या खासदारांची आवश्यकता आहे, 400 पारची जो नारा दिलेला आहे त्यामध्ये एकही मत कमी पडू नये यासाठी या ठिकाणचा सुद्धा खासदार हा निवडून देणं हे गरजेचं आहे। खासदार रामदास तडस यांना तुम्ही निष्क्रिय उमेदवार म्हणून म्हटले होते, आता तुमची नाराजी दूर झाली आहे का? आता तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? नाही, मी जे बोललो होतो त्या शब्दावर मी कायम आहे, काही विषय नाही आहे। परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं की या देशाचं नेतृत्व, या महाराष्ट्राचं नेतृत्व जर आम्हाला उभं करायचं असेल तर उमेदवार कोण आहे यापेक्षा देश महत्वाचा आहे, पक्ष महत्वाचा आहे, आमचे नेते महत्वाचे आहे आणि त्यासाठी इथून रामदासजी तडस महत्वाचे आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।